नमस्कार, मी तृप्ती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर तृप्ती नाईक सिटी टू विलेज। आज आपण आंबा रायता बघायचा आहे। आंब्याचं रायता कसं बनवलं जातं, खूप चविष्ट। आणि जेव्हा नुकता पावसाळा सुरू होतो त्या दरम्यान जे रायवळचे आंबे मिळतात त्याचा हा रायता केला जातो। खूप छान लागतो। अगदी काही नसेल तर तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर हा रायता खाऊ शकता, राईस बरोबरही खाऊ शकता। खूप छान लागतो। तर हे बघा, असे बाजारामध्ये रायवळ आंबे मिळतात। तसे तर हे कोकणात आम्हाला झाडाचे पण मिळतात, पण झाडं जी आहेत ती एका वर्षानंतर इथे 1 वर्षाच्या गॅपने आंबे मिळतात। यावर्षी, गेल्या वर्षी मिळालेले, यावर्षी मिळाले नव्हते मला। तर हे मार्केटमधनं मी जे आहे ते 50 रुपयाला हे आंबे घेतलेले आहेत विकत। अतिशय असे नरम होते ते। कधी नरम नसतील तर गरम थोडंसं कोमट पाणी करून त्याच्यामध्ये थोडा वेळ ठेवले आंबे की ते नरम होतात। पण हे म्हणजे जे आहेत ते मुळताच नरम होते थोडेसे, म्हणून मी डायरेक्ट ह्याचं जे आहे ते धुवून स्वच्छ करून ह्याची साल काढून घेतली। सालीचं जे पल्प आहे तो चमच्याच्या साहाय्याने पल्प पण काढून घेतला। आणि आंबा अगदी सोप्या पद्धतीने हे आंबे जे आहेत ते साल काढून मी त्याचा पल्प काढून घेतला। हे बघा, अशा पद्धतीने जे आहेत ते मी चमच्याच्या साहाय्याने त्याचा पल्पही घेतला आणि जे आहेत ते आंबेही घेतले। आतमधली जी बाट आणि जो गर आहे तो संपूर्ण घेतला आहे। अतिशय सोपी अशी रेसिपी आहे। आंबे असे, हे बघा, हे सगळं मी पल्प आणि मँगो व्यवस्थित साल काढून घेतलेला आहे। एका पॅनमध्ये कढीपत्ता धुतलेला होता मी, पाणी होतं त्याला, त्यामुळे पॅन जेव्हा गरम करायला ठेवला त्याच्यामध्ये तो कढीपत्ता आधी पूर्ण भाजून घेतला मी। त्याच्यानंतर त्यामध्ये तेल घातलेलं आहे, 3 ते 4 चमचे तेल घातलं आहे। त्याच्यामध्ये मोहरी घातली मी चमचाभर, आणि मोहरी आणि तडतडली त्यानंतर त्याच्यामध्ये हिंग अर्धा चमचा, हळद 1 चमचा आणि लाल तिखट जे आहे ते मी 2 चमचे घातलेलं आहे। आणि लगेचच मसाला जळणार नाही, मीडियम फ्लेमवर हे सगळं केलेलं आहे मी। लाल मसाला घातल्यानंतर लगेचच जे आंबे आहेत, रायवळ आंबे जे आपण पल्प काढून घेतलेलं आहे, ते पल्पसहित जे आहे ते आंबे पूर्ण त्याच्यामध्ये घातले मी। थोडंसं 1 वाटी पाणी आपल्याला ॲड करायचं आहे, तर ते पाणी मी त्याच ताटात ज्याच्यात काढलेले होते आंबे साल काढून ठेवलेले, त्याच ताटात पाणी घालून ते त्याच्यामध्ये घातलेलं आहे। कढईमध्ये, पॅनमध्ये चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित ढवळून घेतलं। त्याच्यानंतर त्याच्यावर मी अर्धी वाटी गूळ घातलेला आहे आणि चमचाभर मीठ घातलेलं आहे। आणि ह्याला एक उकळी येऊ द्यायची आहे। झाकण ठेवायचं आहे आपल्याला त्याच्यावर। ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी जे आहे ते थोडंसं अजूनही ॲड करू शकता, तुम्हाला हवे त्या पद्धतीने। 1 मिनिटाची उकळ आल्यानंतर झाकण ठेवून जेव्हा त्याच्यावर उकळ येते त्यानंतर हे बघा, चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित ढवळलेलं आहे मी पुन्हा एकदा। परत एकदा त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे। आता ह्याच्यावर लसणीचा तडका मी वरून देणार आहे। हे मगाशी सुद्धा जेव्हा आपण पॅन जेव्हा गरम होतं आणि तेल घातल्यानंतर लसूण तुम्ही घालू शकता, राई जेव्हा आपण घालतो त्यावेळेस, पण मी नंतर हा व्यवस्थित लसणीचा एक फ्लेवर येण्यासाठी जे आहे ते तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये तेल थोडंसं घातलं 2 चमचे, आणि लसणीच्या पाकळ्या घातल्या 8-10 पाकळ्या घातल्या, छोट्या होत्या त्या, आणि त्या लालसर अशा झाल्या। एकदम बारीक फ्लेमवर जे आहे ते मी हे लालसर करून घेतल्या तेलामध्ये। आणि नंतर जे आपलं रायतं आहे त्यामध्ये मी वरून असा तडका दिला त्याच्यावर। ह्याच्याने काय, लसणीची एक वेगळी अशी चव येते, म्हणून हा वेगळा तडका। तुम्हाला जर का असा वेगळा तडका द्यायचा नसेल तर तुम्ही सुरुवातीलाच फोडणीत लसूण घालू शकता, तरीही चव छान लागते। आणि अशा पद्धतीने 2 मिनिटांसाठी अगदी मीडियम फ्लेमवर ह्याला एक उकळी परत आणून द्यायची आहे, आणि झटपट असा रायता रेडी झालेला आहे। कोकणामधला फेमस असा हा पदार्थ आहे। आपण कुठेही जे आहे ते हा टिफिनसाठी वगैरे मार्केटमध्ये अवेलेबल तर असतातच पावसाळ्याच्या वटपौर्णिमेपर्यंत। तर हा आंब्याचा रायता नक्की बनवा। या व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।